नमस्कार सुस्वागतम. कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. काय म्हणतात? नाही हे मी माझं नाही जोडलेलं. आमचा कार्यक्रम ऑलरेडी हिट आहे. हे आमचे नवीन को स्पॉन्सर आहेत. मंडळी, गेल्याच आठवड्यात आपण झी चित्रगौरव पुरस्कार सोहळा पाहिला आणि तो सगळ्यांनाच खूप आवडला. त्याचं कौतुकही सगळीकडे होतंय. आणि आता सगळ्यांना वेध लागलेले आहेत ते झी नाट्यगौरवचे. आणि लवकरच हा सुद्धा भव्य दिव्य सोहळा आपण पाहणार आहोत. मंडळी, यावर्षीच्या झी चित्रगौरवची थीम होती, झी चित्रगौरवचा विषय होता जागतिक मराठी सिनेमा. जगभरात पोहोचलेल्या मराठी सिनेमाचा गौरव म्हणजेच यंदाचा झी चित्रगौरव पुरस्कार सोहळा. मंडळी, मराठी सिनेमा हा नेहमीच भारतातल्या आणि जगभरातल्या रसिक प्रेक्षकांसाठी कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय बनून राहिलेला आहे. कारण मराठी सिनेमात नेहमी होणारे वेगवेगळे बदल आणि मराठी सिनेमाच्या आशयामुळे. आता आशय म्हणजे तरी नक्की काय? अहो, रोजच्या जगण्यातला विषय म्हणजेच तर आशय. आणि हाच रोजच्या जगण्यातला विषय ज्या ज्या सिनेमांनी अतिशय मनापासून आपल्यासमोर मांडला, त्या सगळ्याच सिनेमांचं जगभरातल्या रसिक प्रेक्षकांनी मनापासून स्वागत केलं आणि कौतुक केलंय. आज आपल्या मंचावरती असेच 2 सिनेमे येणार आहेत, ज्यातले विषय आपल्या मनाच्या अगदी जवळचे आहेत. पहिला सिनेमा आहे रंगापतंगा आणि दुसरा सिनेमा आहे कापूस कोंड्याची गोष्ट. मंडळी, दोनही चित्रपटांचे विषय जरी वेगवेगळे असले तरी दोन्ही चित्रपटांमध्ये एक समान धागा आहे, एक कॉमन फॅक्टर आहे. तो म्हणजेच या सिनेमातले तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके सुपरस्टार नायक जे मध्यवर्ती भूमिका साकारतायत दोन्हीही सिनेमांमध्ये, त्यांच्याबद्दल मी एकच वाक्य बोलू शकतो, अरे किती आले आणि किती गेले, पण जे सगळ्यांना पुरून वरे तेच आपले मकरंद अनासपुरे. मला फार आनंद होतो जेव्हा जेव्हा सर आमच्या थुकरटवाडीमध्ये येतात. कसं वाटतं परत येऊन? फारच उत्तम, फारच उत्तम. एक तर दौरा पण सुसाट आहे, दरवेळी त्याची नोंद आम्हाला घर बसल्या मिळते आणि अतिशय उत्तम प्रतिसाद या कार्यक्रमाला. आणि क्रेडिट गोज टू यू ऑल, कारण तू एक तर स्वतः लिहितोस, तू इतकं उत्तम बोलतोस, तू इतक्या चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम पसरवलेला आहे सगळ्या महाराष्ट्रभरात. त्यामुळे आणि सगळ्यांची मेहनत, म्हणजे भाऊचा तर आवाज आपल्याला तू इतका घराघरात पोहोचला की परत आलाच नाही. पण अप्रतिम कार्यक्रम. आणि मराठीमध्ये मला वाटतं हा एकटा कार्यक्रम आहे जो इतका चांगल्या पद्धतीनं सर्व प्रेक्षक. दोन सिनेमांची ट्रीट घेऊन आलाय तुम्ही. हो, रंगापतंगा आणि कापूस कोंड्याची गोष्ट. बरोबर आहे. तर मला खूप मनापासून विचारावं असं वाटतं, कारण जगभरात या सिनेमांचं कौतुक होतंय. खूप पुरस्कार मिळाले दोनही सिनेमांना. हो. काय तुमच्या भावना? रंगापतंगा हा माझ्या कारकिर्दीतला फार महत्त्वाचा सिनेमा आहे असं मला वाटतं. या दोन्ही सिनेमांची गंमत अशी आहे की कापूस कोंड्याची गोष्टमध्ये मी मध्यवर्ती भूमिकेत नाही आहे, मी त्यामध्ये एक स्पेशल अपीअरन्स केलेला आहे. ती नायिका प्रधान गोष्ट आहे. ओके. आणि मला विषय आवडला, सिनेमा आवडला म्हणून मी तो केला. आणि रंगापतंगामध्ये मी मध्यवर्ती भूमिकेत आहे. आणि रंगापतंगा हा माझ्या कारकिर्दीसाठी महत्त्वाचा सिनेमा आहे. आणि कापूस कोंड्याची गोष्ट हा कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे, कारण माझी बायको पण त्यामध्ये. माझ्या बायकोचंच काम केलं. मनापासून स्वागत. दोन्ही सिनेमांबद्दल मला खूप ऐकायचं आहे, चर्चा करायची आहे. विनंती करेन आमच्याबरोबर विराजमान होण्याची. जोरदार टाळ्या मकरंद सरांसाठी. आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे आणखीन एका हरहुन्नरी अभिनेत्याला, जो सगळ्यांचा खूप चांगला मित्र आहे. आणि तो आल्यानंतर आम्हाला खूप मजा येते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संदीप पाठकसाठी. आता या मंचावरती आमंत्रित करणार आहे सगळ्यांच्या एका लाडक्या अभिनेत्रीला, जी रंगापतंगा या सिनेमात आपल्याला दिसतेच आणि झी मराठीवरची जी सध्या खूप लोकप्रिय मालिका आहे माझे पती सौभाग्यवती, यामधली ती लक्ष्मी आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नंदिता धुरीसाठी. आणि आता या मंचावरती आमंत्रित करणार आहे रंगापतंगा या सिनेमाला ज्यांनी संगीत दिलेलं आहे. अतिशय मनापासून स्वागत करूयात संगीतकार कौशल इनामदार यांचं. ओहो.
आता दुसरा सिनेमा आहे कापूस कोंड्याची गोष्ट, आणि या सिनेमाच्या निमित्तानं मी या मंचावरती पहिल्यांदाच आमंत्रित करणार आहे मकरंद अनासपुरे यांच्या खऱ्याखुऱ्या सौ, म्हणजे तिकडे आहेत त्या सिनेमातल्या आहेत आणि या दुसऱ्या सिनेमात आहेत त्या ओरिजिनल आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सौ शिल्पा अनासपुरे यांच्यासाठी. आता या मंचावरती आमंत्रित करूयात कापूस कोंडण्याची गोष्ट यामधल्याच आणखीन एका अभिनेत्रीला. जोरदार टाळ्या समिधा गुरु यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आता आमंत्रित करतो याच सिनेमातल्या आणखीन एका अभिनेत्रीला. जोरदार टाळ्या गौरी कोंगे यांच्यासाठी. आणि आता आमंत्रित करूयात याच सिनेमातल्या आणखीन एका अभिनेत्रीला. जोरदार टाळ्या नेत्रा माळी यांच्यासाठी झाल्या पाहिजे. नेत्रा, मनापासून स्वागत. आणि मी नेत्रा माळी यांच्यासाठी म्हणालो आणि छोटीशी नेत्रा इकडून आलेली आहे. मनापासून स्वागत. तुलाही विनंती करतो आमच्या बरोबर बसण्याची. तर आता मकरंद सरांपासून सुरुवात करणार आहे मी. दोन्ही सिनेमांबद्दल विचारायचं आहे सर. रंगापतंग काय आहे नक्की सिनेमा? विदर्भातला एक मुस्लिम शेतकरी आणि त्याच्या बैल जोडीची अत्यंत हृदयस्पर्शी कहाणी आहे आणि फार मेहनतीनं तयार केला गेलेला सिनेमा आहे. भर उन्हाळ्यामध्ये आम्ही विदर्भामध्येच याचं चित्रीकरण सगळं केलेलं आहे. 47-48 डिग्री टेम्परेचरमध्ये. आणि आपल्या कारकिर्दीमध्ये मी विनोदी अभिनेता म्हणून एक इमेज आपली ठरलेली असते आणि बऱ्याचदा मुळात पत्रकार विचारत असतात की तुम्ही वेगळं कधी करणार किंवा वेगळं काही का नाही करणार. तर मला वाटतं रंगापतंगा हे त्यावरचं अत्यंत स्वच्छ उत्तर आहे. दुसरी गोष्ट, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सिनेमाला मराठी विभागामध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा संत तुकाराम पुरस्कार मिळाला आणि मी तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसून हा सिनेमा बघितला. आणि सिनेमा संपल्यानंतरच्या 5 मिनिटाच्या टाळ्या ह्या मला वाटतं त्या सगळ्या ह्याचं उत्तर होतं आणि मी अतिशय आनंदित झालो. आणि दुसरा जो सिनेमा आहे कापूस कोंड्याची गोष्ट, तर हा सिनेमा काय आहे? ह्या सिनेमाची गोष्ट मला खूप आवडली होती की ही विदर्भातलीच एक खरी कथा आहे की 4 बहिणींना एका वकिलाने आयुष्यामध्ये उभं केलं प्रॅक्टिकल मदत करून. आणि ती मदत थोडीशी वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे त्यांनीच त्यांना काम करायला लावलं आणि त्यांच्या आतली शक्ती जागवून त्यांच्याकडनं ते सगळं करून घेतलं. अशी त्या भूमिकेने पण एक वेगळा आनंद दिला. कापूस कोंड्याची गोष्ट हा पण एक वेगळा सिनेमा आहे. वा. शिल्पाजी, तुमच्याकडे आता येणार आहे. तुमच्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं सिनेमातल्या. माझी भूमिका म्हणजे मकरंदनी जी केली पावडे वकील त्याच्या बायकोची भूमिका आहे. आणि ती बाई संशयी असते थोडी. ॲक्च्युली स्क्रिप्टमध्ये जेव्हा वाचली ना तेव्हाच मला ती अपील झाली होती. मला खूप आवडली होती आणि करताना पण मजा आली. वा. आता आपण जाणार आहोत आमच्या गावातल्या दुसऱ्या एका कार्यक्रमाकडे. कसं आहे, आमच्याकडे केबल नेटवर्क सुद्धा असतं आणि ते केबल नेटवर्क 35 घरात लाईव्ह दाखवलं जातं. त्याच्यावरती एक पत्रकार परिषद असते सर. तर आता आमच्या गावातले पत्रकार उत्सुक आहेत, तुम्ही इकडे आलाय म्हटल्यानंतर तुम्हाला काही त्यांच्या मनातले प्रश्न विचारायला. तर बघूयात मग आता आमच्या गावातल्या पत्रकार परिषदेत काय घडतंय. नमस्कार 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 सगळ्या पाहुण्यांचं मी आमच्या केबल नेटवर्कवर अतिशय मनापासून स्वागत करतो सर. हे आमचं केबल नेटवर्क आहे, गुलकन केबल नेटवर्क. 35 घरामध्ये आपण ही चर्चा आता लाईव्ह दाखवणार आहे या ठिकाणी. काय सर, चॅनलमध्ये काही नवीन गोष्टी करायच्या असतात म्हणून आम्ही असं ठरवलं का झी मराठीला फॉलो करायचं. आजकाल बरेच चॅनल झी मराठीलाच फॉलो करतात, तसं आम्ही ठरवलं की झी मराठीला आपण फॉलो करूया. तर झी मराठीवर सकाळ सकाळ काय कार्यक्रम असतो? आता गावातल्या लोकांचा कार्यक्रम वेगळाच आहे म्हणून त्यांना चांगला कार्यक्रम दाखवायला पाहिजे. सकाळ सकाळ त्यांचा कार्यक्रम असतो बाबा राम राम महाराष्ट्र, म्हणजे सगळ्यांनी उठा गजर लावा. तर आपण पण तसा कार्यक्रम केलेला आहे. त्याचं नाव आहे सकाळच्या पारी तुमच्या दारी. तर सकाळच्या पारी तुमच्या दारीमध्ये गेल्या एपिसोडला इकडे एका गुरुजींनी योगासनं दाखवलेली होती. ती लोकांना लईच आवडली. म्हणून आता नवीन काय दाखवायचं बाबा सकाळ सकाळ लोकांना, म्हणून आम्ही असं ठरवलं की
भविष्य दाखवूया. तर आता मी खास कार्यक्रम तुमच्या समोर सादर करतोय. जगदाळे डालडा प्रस्तुत वेळ भविष्याचे पावर्ड बाय सुभद्रा मावशी. तर त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला भविष्यविषयक मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येतात आमच्याच गावातले ज्योतिष भास्कर कदम गुरुजी. या. कार्यक्रमाचं नाव तर तुम्हाला कळलंच असेल. जगदाळे डालडा प्रस्तुत वेड भविष्याचे. पॉज जरा कमी घ्या ना त्याच्यात. हा घेतो वेड भविष्याचे पटकन, हा, हा. को पावडर बाय सुभद्रा मावशी. सुभद्रा मावशीचं काय आहे? को पावडर बाय म्हणजे तुम्ही जी पावडर लावली ना मेकअप रूम मध्ये ती त्यांच्या घरातली असं आहे. आणि ते को पावडर बाय कसं असतं ना गुरुजी. चॅनल चालवायचं म्हटल्यानंतर अशा लोकांचा सपोर्ट घ्यावा लागतो ना पैशासाठी. अरे वर्षाकाठी 2,500 रुपयाची उलाढाल आहे आपले चॅनल. 2,500. तर वेड भविष्याचे या कार्यक्रमात आता आपण सरांशी काही चर्चा करणार आहोत. तर राशींविषयी सरांना बऱ्याच माहिती आहेत. तर मला सांगा गुरुजी, सध्या 12 राशींचं फळ काय आहे? कलिंगड हे मोठं फळ असतं, त्यामुळं 12 राशींना पुरतं. ते कलिंगड खावं. आणि गरमीचे दिवस आहे, उकाळा वाढलाय, कलिंगड बरं पडतं. तर 12 राशींचं फळ कलिंगड लिहून घ्या तुम्ही. तर काही लोकांना इथं प्रश्न पडलेले असतात, त्यांचे आपण लाईव्ह प्रश्न या ठिकाणी घेणार तुमच्यासाठी. तर कोणाला काही मनात प्रश्न आहेत का? सर हा, मला मला प्रश्न विचारायचा होता. नमस्कार. या घ्या प्रश्न घ्या, तुमचे लाईव्ह प्रश्न घ्या. हा सर नमस्कार गुरुजी. ओळखलत का मला? मी गोडकुले. सर आडनाव आहे माझं गोडकुले. अहो ते चुकलंय नाही यांचं काहीतरी. गोड बोले असेल, गोड बोले, गोड बोले. नाही सर, आधी माझं आडनाव गोडबोले होतं, पण सरांनी सांगितलं जरा आपण स्पेलिंग थोडस बदलूया. ते म्हणाले च्या जागी क टाका. मग त्यांनीच स्पेलिंग लिहून दिलं गोडकुले. अरे पण ऐका ना माझं, तरी पण मिस्टेक आहे. बघा ना, गोड बोले होतं ना, बच्या जागी क टाकलं, मग गोड कोल्हे होईल ना. नाही त्याच्यात काय मजा आहे? गुरुजी मला एक प्रश्न विचारायचा होता. तुमच्या आदेशानुसार आम्ही घर बांधायला घेतलं होतं. घर बांधून झालं होतं, नंतर तुम्ही मार्गदर्शन केलं. आता काही फेरबदल केलेत आम्ही. म्हणजे हॉल जे होता तो घराचा मागच्या बाजूला घेतला आणि टॉयलेट बाथरूम पुढे घेतलंय. किचनच्या मध्ये बरोबर अर्धा बेड टाकलेला आहे आम्ही, आणि अर्धा बेडरूम आणि अर्धा किचन असं मिक्स झालंय. म्हणजे अर्धा गॅस किचन मध्ये होतोय आणि उजवीकडे भात टाकतोय तो आमचा बेडरूम मध्ये होतोय. तर तुम्ही जे काही सांगितलं त्याप्रमाणे सगळं व्यवस्थित अरे झालं. पण प्रॉब्लेम काय आता? हा प्रॉब्लेम एकच झालाय, घरात कुणी पाहुणा आला, डोरबेल वाजवतो, दरवाजा उघडला की तो डायरेक्ट टॉयलेट मध्येच येतोय. मग आणि मग त्याच्यानंतर त्याला टॉयलेटच्या खिडकीतून आत यावं लागतं. बघा सर, माझी आठवण आणि अडचण केवढी मोठी आहे सर. तर मग म्हणजे काय करू मी? काय समस्येवर उपाय असाव सर? नाही हे विकून टाका घर. आता त्याचा काही उपयोग नाही. बरं, मला किचनवरून एक प्रश्न विचारायचा जो गृहिणींना सामान्यपणे पडलेला असतो सर. कुणाला? की गृहिणींना म्हणजे बायकांना. तर किचन साधारण कुठं असावं? ते तुमच्या स्वतःवर अवलंबून आहे. म्हणजे बघा, डाव्या साईडला, उजव्या साईडला, जसं तुम्ही कुठं खिशात कुठेही ठेवू शकता तसं. आणि कमरेला सुद्धा बेल्टला पण अडकवू शकता तुम्ही. काय किचन किचन अरे किचन नाही, मग स्वयंपाकघर. अरे मग चिकन घर म्हणा ना. असं काय करतो? सर मला एक प्रश्न विचारायचा होता. एक एक म्हणून 2-2 घेता घ्या. नाही गुरुजी, साधारणपणे घरामध्ये म्हणजे गॅसची दिशा कुठल्या बाजूला असावी? साधारण मला वाटतं मागच्या मागे गेलेला बरा. तर आता आपण भविष्याविषयी जाणून घेऊयात सर तुमच्याकडून. राशींविषयी तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा. राशींचे कसे, म्हणजे आता आपण घेऊया मकर रास. वा. मकर रास ही
मकर अनासपुरेंची रास आहे. काय हा, मकर अनासपुरे राशीवरून त्यांचं नाव ठेवलंय मकर अनासपुरे. आता फॉर एक्झाम्पल माझी घ्या, माझी कुंभ. कुंभवरून माझं नाव ठेवलंय कुंभ भाऊ. भाऊ कुटुंब कुटुंब असं राशीवरून असतं. आता मकर राशीची काही वैशिष्ट्य आहेत बघा. सांगा सांगा. म्हणजे या माणसांनी 9 वाजेपर्यंतच काम करावं. त्यांनी हा, मकर राशीच्या माणसांनी का? जास्त काम करू नये, नाही तर पित्ताचा त्रास होतो. पित्ताचा त्रास हा, होतो त्यांना. बरोबर. त्याने जास्त जागरण करू नये. बरोबर. ही फार डेरिंगबाज माणसं असतात, पण ही बायकोला जाम घाबरतात. हे एक आहे. आणि चांगली माणसं असतात ही स्वतः गाडी काही चालवत नाही, वाहन ड्रायव्हर ठेवतात. त्यांना टोलचे पैसे स्वतः देतात, वा वा पेट्रोल स्वतः भरतात. अशा प्रकारची ते काम करत वा, वा. असतात ही मकर राशीची माणसं. वा चांगलं सांगितलं. त्यांना पटलं पण असं कदाचित. म्हटलं का आता पुढची रास सांगा एखादी आम्हाला. पुढची रास यांना भेटू का मी? त्यांना इकडे बोलवा. या ना सर, या ना सर या. संधी. मोठा आहे सोपा या. मग नख काढायची विसरले. हात दाखवा. नाही, एकच चुना लावता ना? नाही, पान खाता का पान? पान हो हो पान खातो. शुक्रवार, शनिवार, रविवार 3 सलग सुट्ट्या आल्यात ना? सुट्ट्या सलग. मग बसव्या पत्रिका काढायची ना सगळी म्हणून. थांबा थांबा. असं करा. हे बघा, तुमच्यापेक्षा माझा हात गोरा आहे ना? आहे ना? ए भविष्य सांगा. सर तेच सांग गुरुजी. हा. तुम्हाला ते हे बोट असं लागतं इथं? बोट इथं लागतं का असं? शक्य आहे का? नाही, इथं जीभ लागते का? भविष्य सांग. ते नाही ना? गाणं गाता येतं? मग काय येतं का? दुसऱ्यांच्या फक्त नकलाच करायच्या. ह्याची टीका कर, त्याची टीका. काय येतं काय मग तुम्हाला? हे पोपट कशाला टाइमपासला आणला का? नाही, भविष्य सांगितो पोपट. हा? हा. अरे यो पोपट आहे का? वटवागुळ आहे, उलटा लटकला. असं नाही. ठेव. हा पोपट बोलितो. कसा? हे बघा. हा ना? भविष्य काढतो, भविष्य काढतो. हे बघ. वाचू? वाचा वाचा वाचा. तुमचं कौशल्य, इनामदार आणि चातुर्य यांच्या समन्वयाने तुमचं परत वाचा. काय वाचलं? तुमचं कौशल्य, इनामदार कौशल्य आणि चातुर्य एवढंच आहे. इनामदार कुठं म्हटलं का? कौशल्य आणि चातुर्य यांच्या समन्वयाने म्हणा. यांच्या समन्वयाने याने इस्पिक हुकूम आहे. आता तू पत्ता टाक. यांच्या समन्वयाने तुमचे इप्सित साध्य करू शकाल. इप्सित. इस्पिक हुकूम आहे. बाळा, हा अजून एक आहे. हा. हे मकरंद सरांचं आहे. आता ते काढलंय. हा. वाचा ते पण. चकोटी सचोटी येते. सचोटी. चकोटी. होतं ना आपल्याला. काय म्हणतात हे काय? सचोटी. सचोटी, जिद्द जिद्द. आणि कोठाऱ्यांची मेहनत. कठोर मेहनत.
कठोर मेहनत आहे ते. कठोर मेहनत यांच्या उरावर जोरावर आहे. त्यांच्या जोरावर. यांच्या जोरावर तुम्ही चिंतात चिता चिंतात तुम्ही काय वाचलं? तुम्ही तुमच्या चिंता विवंचनांचा चिंता नाही ते. हा, चिंता विवंचना चा चक्रव्यूह भेदून. हा चिंता विवंचनांचा चक्रव्यूह भेदून. चिंता वेधून हा, तुम्ही घरात घोडदौड कर हा? घोड घोडदौड. घोडदौड करणार आहात हा, छान छान असं सरांचं म्हणणं. कळलं ते तेव्हा. तर सुंदर असं यांनी भविष्य सांगितलं. धन्यवाद सर, तुम्ही इथं आलात. पुढच्या वेळेला तुम्ही नक्की या. नवीन भविष्य आणि आता पुढच्या पत्रकार परिषदेकडे आपण वळूयात, कारण आमच्या गावातले बरेच हरहुन्नरी पत्रकार या ठिकाणी प्रश्न विचारायला येणार आहेत इथल्या सेलिब्रिटींना. तर अशा पद्धतीनं सेलिब्रिटी आलेले आहेत, पण ह्यांना प्रश्न विचारण्यासाठी जे पत्रकार उत्सुक आहेत गावातले, त्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो. सुरुवातीलाच आमंत्रित करूयात पुण्याच्या सागरिका स्वारगेट मॅडम. बंद करा निषेध आहे माझा. यांना ओरडण्या पलीकडे काहीच येत नाही. निषेध आहे माझा, निषेध आहे सगळ्यांवर. बसा, कसला गप्प बसा निषेध? काय? मला का नाही बोलवलं पत्रकार परिषदेत? मला कुठेतरी टाकून आला तुम्ही तिकडे. आम्ही नाही कुठं टाकून आलो तुम्हाला. किती दिवसानंतर बोलवलं मला इथे. हो, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? हा, व्यवस्थित आणि तुमच्यावर पण निषेध आहे माझा. का? सागर कारंडीची नक्कल का करतात हे? बिचारा केवढा चांगला नट आहे तो. जर तुमचं स्वतःच करा ना काहीतरी. सारखं बघावं तेव्हा. मला पण यायला लागलं नाही असं करू नका बिचारा. कळलं ना, पोट पण आहे त्याचं त्याच्यावर. पाठक, तुमचा निषेध आहे का? त्यांचं का? तुमचा निषेध आहे का? तुमचा निषेध मुलगा आहे की नाही? निषाद निषाद. अच्छा, तुमचा निषाद आहे. कळलं? हो हा, आहे. यांचा निषेध आहे. हो आहे. हा, बसा मॅडम, बसा. तुम्ही कशाला हो, उगाच- या ना म्हणजे बसणारच आहे मी. तुम्ही सांगू नका. कळलं? हा, तिकडे बघा. इकडे काय आहे? ते पण पुण्याचेच आहेत. हो, हा. मग इकडे बघा. फुटतील आता डोळे. चला आता पुढच्या आम्ही जोडीला बोलवतो. ते पत्रकार जोडीनंच येतात, कारण त्यांचे मिसेस त्यांच्या बरोबर असतात. अतिशय मनापासून स्वागत करूयात मिस्टर मिसेस बडबडे पत्रकार यांचं. या. नमस्कार नमस्कार. बद्रिके पत्रकार इकडे या. आता तुमचं तिकडचं काम झालंय. संदीप पाठक सर, सर मला खरं तर एक रिक्वेस्ट होती. म्हणजे तुमची स्तुती करायची होती एक महत्त्वाची. म्हणजे कसं की आणि एक न्यूज पण द्यायची होती तुम्हाला सर, की सयाजी शिंदे सर तुमचा हुबेहूब आवाज काढतात सर. हे तुम्हाला माहिती आहे का सर? तुमच्या कानावर आलंय का हे सर? खरं आहे कसं? म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? हो, खरंय. सर कसं आहे की माझी भाची आहे सर, ती खूप मोठी फॅन आहे सयाजी शिंदे सरांची. आणि खरं तर तिला आवाज ऐकायचा होता सयाजी शिंदे सरांचा. मला वाटलं आता मकरंद सर येत आहेत तर सयाजी सर पण येणारच असं मला वाटलं होतं, पण ते नाही आले. तर तुम्ही सर एकदा तुमचा ओरिजिनल आवाज काढून माझ्या भाचीला हॅपी बर्थडे कराल का प्लीज? प्लीज सर, एक मिनिट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. केक का पटकन आणि मेणबत्तीला पुंग मार. हॅलो हॅलो सयाजी सर, मी तुम्हाला सांगितलं होतं ना याची काही खाज अजून गेलेली नाही. बोललो होतं ना 500 रुपये घेऊन तुमची मिमिक्री आदर करतो सर. तुम्हाला खोटं वाटत होतं सर. आज टेलिव्हिजन समोर इथं मांडलंय सर मी. ऐकलं ना? हा, असंच पाहिजे तुम्हाला. पत्रकार सगळं उघडकीच आणतात.
मला म्हटलं आपलं मला स्वतः प्रश्न हा माझा मी स्वतः प्रश्न तुम्ही जे वा चांगला प्रश्न आहे जोक जोक सर सरांना मला जोक सांगायचं जोक तुम्हाला सरांना जोक सांगायचा अच्छा सांगा सांगा जोक सांगा ते सगळं सांगतात फिरतात जोक सांगत फिरतात मग जोक सांगायचं सर एक जंगल एका जंगलामध्ये आता मला दंगलाची गोष्ट आहे दंगलाची एका जंगलामध्ये दोन प्राणी सर एका जंगलामध्ये दोन प्राणी एक सर तो हसतोय एक वाघ आणि एक वाघ आणि एक नाग नाग हे काय वाघ आणि नाग हे काय नाग नाग म्हणतो वाघाला. वागड्या वागड्या वाघ म्हणतो नागाला गड्या एक नाही हो तुमचं जोक नाही कळला मॅडम तुम्ही सांगा जोक तू सांगा स्पष्ट भाषेमध्ये ऐका वहिनी मुंगेडी येते का पाटला करत असत मुंगे म्हणते तो देवळात लपते हा मुंगे म्हणते तो देवळात लपते हा कुठे हा आणि असं काहीतरी जाऊन तिच्या कानात सांगते हा ह्या वहिनी की त्याला द्या त्याला द्या पप्पी घेऊ पुणेरी बाई तुम्ही काय प्रश्न घ्या तर संदीप पाठक मला एक गोष्ट सांगा हा कोणती सांगा कुठली सांगा ससा कासव माकड लाकूड तोड्या सांगा लवकर सांगा एक गोष्ट बरं एक जोक सांगा चला. पुण्याचे आहात ना तुम्ही हो मग पुण्याचा जोक आहे एक. हो एकदा एलियन आले पुण्यात तबकडीतून आले आणि ते म्हणाले की आता पुणे आमचं हा आता पुणे आमचं झालेलं आहे तर पुणेकर त्यांना असं म्हणाले की गेलात उडत आधी पार्किंगला जागा शोधून दाखवा वा हॅलो चांगला आता मस्त हा जोशी हो ते तुमच्या मुलाचा वाढदिवस आहे ना हो ते लहान मुला जोक सांगायला आहेत माणसं हो 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 ससा पण होतील ते हो फक्त कान लावले की झालं त्यात काय एवढं चहा घेता तुम्ही हो चहा घेतो. घरून घेऊन यायचं
आणि 700 काय 700 450 रुपये द्या गुपचूप, कळलं का? हां तुम्ही जा पुण्याला, वाढदिवस आहे म्हणून चांगले जोक सांगा. तुमचं तर कामच करून दिलं. हा, कोणाला काय प्रश्न आहेत का फायनल? मकरंद सरांना मला विचारायचं आहे सर, तुम्ही खूप पुस्तकं वाचता, तुमचा खूप अभ्यास आहे सर. मला विचारायचं आहे की स्पायरो गायराचा शोध कुणी लावला? सर त्याच्या आई वडिलांनी. नाही आवडला काय? स्पायरो गायरा चांगला लागतो खायला. तर शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारू. शेवटचा प्रश्न. तुम्ही तुमच्या मिसेसला काय? तुम्ही तुमच्या मिसेसला म्हटलं तुम्ही तुमच्या मिसेसला म्हटलं घाबरता काय? खरं घाबरतं. तर पत्रकार परिषद इकडेच संपलेली आहे. आता येणार आहे संदीप पाठक तुमच्याकडे. रंगापतंगामधली तुमची भूमिका. रंगापतंगा या सिनेमामध्ये माझं पोपट नावाचं कॅरेक्टर आहे. अच्छा. आणि पूर्ण वेळ सिनेमामध्ये त्याची पोपटपंची आहे. पण ती अर्थहीन पोपटपंची नाही आहे, ती अर्थपूर्ण पोपटपंची आहे. म्हणजे त्याच्या बोलण्याला, त्याच्या विनोदाला एक अर्थ आहे. आपण ज्याला ब्लॅक ह्युमर म्हणतो तसा त्या धाटणीचा विनोद ह्या पात्राकडून होताना आपल्याला सिनेमामध्ये दिसतो. आणि हे याचा धर्म हिंदू आहे, हिंदू धर्माचं पात्र आहे. ते ह्यासाठी सांगतोय की मकरंदनी जे कॅरेक्टर केलेलं आहे तो जुम्मन, तो मुस्लिम आहे आणि मी हिंदू. तर हिंदू मुस्लिम मित्रांची ही गोष्ट आहे असं मला वाटतं की जो हिंदू मित्र जुम्मनला, त्याच्या मित्राला, त्याची बैलजोडी हरवल्यानंतर ती जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्याला पूर्ण वेळ साथ करणारा असा हा हिंदू मित्र आहे. क्या बात. नंदिता तुमची भूमिका. नूर असं त्या कॅरेक्टरचं नाव आहे. मुस्लिम बाईची भूमिका आहे आणि तिचं सगळं आयुष्य तिच्या घराभोवती फिरतंय. त्या बैलजोड्यांवर खूप पोटच्या पोरांसारखं प्रेम करते. आणि आता जेव्हा हे क्रायसिस सिच्युएशन आहे तेव्हा मनापासून नवऱ्याला साथ देणारी अशी साधी घरी हाऊसवाईफ बाई आहे ती. आणि फार छोटीशी भूमिका आहे पण फार सुंदर भूमिका आहे. वा. आता येणार आहे या 3 बहिणींकडे. समिताजी, तुमच्या आता भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं. कापूस कोंड्याची गोष्टामध्ये ज्योती नावाची भूमिका मी करते, जी सगळ्यात मोठी बहीण आहे सिनेमातली. या 3 बहिणींना घेऊन चालणारी. मला खरंच वेगळेपणा वाटला ही भूमिका करताना, कारण प्रसाद नामजोशींनी अत्यंत सुंदर स्क्रिप्ट लिहिली होती. ती समोर वाचल्यानंतर ते कॅरेक्टर उभं राहिलं आणि मुळात बेस्ड ऑन ट्रू स्टोरी असल्यामुळे ती मुलगी पण डोळ्यासमोर उभी राहिली आणि ते करण्याची जबाबदारी खूप वाढली की खरंच अशा पद्धतीची मुलगी आहे जिने आपलं कुटुंब सांभाळलं आहे, जिने आपलं कॉलेज सोडून कशा पद्धतीने त्या वकिलाच्या मदतीनं आपल्या मुलींना, आपल्या बहिणींनाच, मुलींसारख्याच आहेत त्याच्यामुळे त्यांना कशा पद्धतीने तिने पालनपोषण केलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा डोळ्यासमोर आल्या ना निलेश, तेव्हा असं वाटलं की ॲक्टर म्हणून करण्यासारखं खूप आहे पण माणूस म्हणून शिकण्यासारखं जास्त आहे. वा. गौरी, तुम्ही जी भूमिका साकारताय ती कशी आहे? चौघी बहिणींमधली मी 3ऱ्या नंबरची बहीण केली आहे, रत्ना. चौघींमधली ती अशी आहे की जास्त स्ट्रॉंग आहे मला असं वाटतं चौघी बहिणींमधली ती. कारण तिला नाही वाटत की गावामध्ये कोणाकडे मदतीला जावं, आधारासाठी जावं किंवा मुळूमुळू रडत बसावं. ती इतकी स्ट्रॉंग आहे की मोठ्या बहिणींच्या काही चुका झाल्या तर तोंडावर सांगणार की मार पडेल, अशी तर ती अजिबातच घाबरणार नाही. उलट सांगणार की मला नाही मारायचं, बाहेर ज्यांनी रंग दाखवले त्यांचं ना त्यांना जाऊन मारायचं. अच्छा. सो इतकी ती स्ट्रॉंग आहे. नेत्रा, तू कितवीला आहेस? 5वीचं आता एक्झाम झाली आहे. अच्छा, 5वीची एक्झाम झाली आहे. हो. आणि तू अभिनय सुद्धा करतेस या सिनेमात. मग पहिला सिनेमा आहे तुझा? म्हणजे डायलॉगसाठी हा पहिला सिनेमा आहे, पण मेन म्हणजे हा दुसराच सिनेमा. डायलॉगसाठी पहिला सिनेमा, मेन म्हणजे दुसरं म्हणजे पहिल्या सिनेमात काय होतं मग? पहिला सिनेमा मसाला म्हणून होता, त्याच्यामध्ये हा. एक छोटासा रोल होता. ओके. डायलॉग नव्हता त्याच्यामध्ये. माझा छोटा किस्सा सांगा पटकन, आता हिच्यावरून आठवला की डायलॉगवरून. मला पहिला रोल मिळाला होता एका सिरियलमध्ये, एक ऐतिहासिक सिरियल होती आणि मी तिथे सतत जायचो. भोरचा राजवाडा सरांचं शूटिंग बघायला पण खूप वेळा बाहेर उभा राहिलो होतो मी.
तर भोरच्या राजा मला शूटिंगला घ्या तर कुणी घेईच ना. मग एकदा तिथल्याच आमच्या एका लोकल कलाकारांनी सांगितलं हा चांगला आर्टिस्ट नाही, याला घ्या, मी 12वीला. चला तुम्हाला घेतो. काम करणार ना. घ्यायचे कपडे काढा. नाही कपडे काढा म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा असतो, धोतर वगैरे घालावं लागेल. घालतो ना सर वगैरे सगळं केलं, मेकअप वगैरे केला. मला माझं सतत दिग्दर्शकांना म्हणजे डायलॉग काय सर, हे डायलॉग काय सर, सांगणार बाळा, पहिलाच रोल आहे ना. नाही सर माझे डायलॉग काय सर, सांगणार. तू तयार झालास? हां, हे बघ आता चापकानं फटके खायचा रोल आहे. म्हणजे विलन असतो तो, तुला चापकानं फटके मारतो इथे. म्हणजे डायलॉग, तुझी जीभ कापलेली आहे. मग जे काही दाखवायचं तू चेहऱ्यावरती अभिनय दाखव तुझा, ते दाखवलंच तर काहीतरी करशील आयुष्यात. म्हणजे डायलॉग नाहीच सर. नाही जीभ कापली ना, कसं शक्य आहे. आणि मग तो मी चापकानं फटके खायचा 1 मिनिटाचा रोल केला होता. आणि मी सगळ्यांना कौतुकाने सांगितलं होतं तो माझा पहिला रोल आहे, पण मला वाटतं तो केला होता म्हणून हा दिवस बघितला. त्यामुळे पहिला किती काही झालं तरी पहिला असतो. कौशल सर आता तुमच्याकडे येणार आहेत. नेहमीच वेगवेगळे प्रयोग तुम्ही स्वतःच्या संगीतात करत असतात. रंगापतंगाचं हे निमित्त आहे, कसं वाटतं? याच्यात एक गाणं आहे, पण ते एकच गाणं 2 वेगवेगळ्या चालीत आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा खूप शिकण्याचा, नवीन अनुभवाचा असा एक सिनेमा होता. या चित्रपटामध्ये अशी एक गझल होती की ज्याला 2 चाली करायच्या होत्या आणि पहिल्या चालीच्या पूर्ण प्रेमात पडल्यानंतर त्याच चालीला परत नव्याने भेटून, म्हणजे त्याच शब्दांना नव्याने भेटून परत प्रेमात पडणं, हे तुम्हाला माहिती आहे किती कठीण असू शकतं. त्याची झलक तर नक्कीच ऐकायला आवडेल आम्हाला. मकरंद सर, नामचं काम खूप जोरात चाललंय सगळीकडे आणि आता लोकांचा सहभाग सुद्धा खूप वाढलेला आहे. तुमच्याच जिल्ह्यात एक खूप मोठं काम चालू होतं जे सगळ्यांच्या नजरेला पडलं आणि आमची अशी इच्छा होती की ते आज या मंचाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता आलं तर खरंच आम्ही धन्य होऊ. तर बघूयात याच कामाबद्दलची एक ध्वनिचित्रफीत. प्रत्येक उन्हाळ्याप्रमाणे याही वर्षी मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटलाय. दरवर्षीप्रमाणे सरकारने दुष्काळी भागाची पाहणी केली आणि आश्वासनं दिली. नेहमीप्रमाणे काही संघटना आणि विरोधी पक्ष रोजच निदर्शनं करतायत, मोर्चे काढतायत. यात वेगळं काय? यावर्षी एक गोष्ट वेगळी आहे. नाम संघटना शांतपणे काम करताना दिसतीये. बीडला लोळद गावाला बिंदुसरा नदीच्या खोलीकरणापासून ही सुरुवात झाली. सगळा गाळ साचलेला, बाभळी उगवलेल्या. नदी होती असं सांगितल्यावर कळेल अशी परिस्थिती. तिथे नामनं कामाला सुरुवात केली. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी ही जबाबदारी राजाभाऊ शेळके आणि शिवराम घोडके यांच्यावर सोपवली. लोळद गावाचा शिवराम घोडके अवघ्या 25 वर्षांचा कृषीभूषण पुरस्कार मिळवणारा तरुण. त्याच्या तळमळीमुळं आणि नामच्या नावामुळं गावातली माणसं एकत्र आली. लोक म्हणत होते हे 2 किलोमीटरचं नदी खोलीकरण आणि रुंदीकरण करायला किमान 2 वर्ष लागतील आणि त्यात निधी आणि मशिनरीचा खर्च होताच. यावेळी केशव आघाव नावाचे एक व्यावसायिक नामशी जोडले गेले. या केशव आघाव यांनी आपल्याकडच्या सगळ्या JCB मशीन आणि गाड्या मोफत दिल्या. ज्या कामाला भले भले लोक 2 वर्ष लागतील असं सांगत होते ते काम केवळ 2 महिन्यात पूर्ण करून दाखवलं. बरं, केवळ 2 किलोमीटरच नाही तर एकट्या बीड जिल्ह्यात तब्बल 100 किलोमीटर नदी खोलीकरण आणि रुंदीकरण पूर्ण केलं गेलं अवघ्या 6 महिन्यात. जे काम करायला सरकारला 10 कोटींपेक्षा जास्त खर्च आला असता ते काम लोकसहभागामुळे केवळ 15 लाखात पूर्ण झालं. नामची मराठवाड्यामध्ये नदीतला गाळ काढणे, रुंदी वाढवणे अशी एकूण 342 किलोमीटरची कामं सुरू आहेत. या कामांना सरकारला किमान 20 ते 25 कोटी रुपये खर्च आला असता, पण नामनं हे काम केवळ 2.5 कोटी रुपयात पूर्ण केलंय. याला कारण लोकसहभाग,
गावातल्या लोकांनी डिझेलसाठी पैसे गोळा केले, श्रमदान केलं, अगदी मजुरांना स्वतःहून जेवू घातलं, अगदी प्रेमानं. हा चमत्कार घडला कसा? केवळ लोकांच्या विश्वासामुळं. लोक सहभागी झाले की आपोआपच कामावरचा खर्च कमी होतो आणि दर्जाही वाढतो. नामने एवढं मोठं काम केवळ 2.5-3 कोटी रुपयात केलं. यापेक्षा जास्त पैसे आपले नेते मुलांच्या लग्नात खर्च करतात. जवळपास प्रत्येक नेत्याची गाडी यापेक्षा महागडीच आहे. जेवढा पैसा प्रचारावर खर्च होतो त्यापेक्षा कमी पैशात हे अफाट काम झालंय. निवडणुकीसाठी करोडो रुपये खर्च करणाऱ्या नेत्यांनी ठरवलं असतं तर महाराष्ट्राचा कायापालट व्हायला वेळ लागला नसता. पण फक्त निवडणूक जिंकणं एवढंच ध्येय असेल तर बदल घडणार कसा? नाममुळे गावातच नाही तर माणसांमध्येही बदल घडतोय. माणसं स्वतःच्या समस्या स्वतः सोडवायला सज्ज झाली आहेत. लोकांनी लोकांसाठी सुरू केलेलं लोकांचं काम म्हणजेच नाम. या चित्रफितीमध्ये ज्या नावांचा उल्लेख झाला ते व्यक्ती इथे उपस्थित आहेत. त्यांना अतिशय मनापासून सन्मानपूर्वक या मंचावरती मी आमंत्रित करतो. केशव आघाव, शिवराम घोडके आणि नामचे समन्वयक राजाभाऊ शेळके. आता या मंचावरती हे लोक तर आलेले आहेत आणि सरांच्या बरोबर ते काम करतात. मला वाटतं मकरंद सरच यांच्याबद्दल जास्त आम्हाला सांगू शकतात. मी आणि नानाजी आम्ही मोहरमातले वाघ आहोत. खरे काम करणारे हे लोक आहेत. आता आम्ही जुलैमध्ये वृक्ष दिवस पण करतो आहोत. महाराष्ट्रभरात 1 कोटी झाडं लावायचा आपला संकल्प आहे आणि तो आपला आहे. आणि 2 वर्ष आपण झाडांना सांभाळू, त्यानंतर ती झाडच आपल्याला सांभाळणार आहे. इतकी झाडं जर आपण वृक्षतोड केली आहे तर आता काय झालंय की पाण्याला धरून ठेवणारी ती झाडच आपण तोडून टाकतो आहोत. एकीकडे दुष्काळाचं सातत्याने येणारं संकट, त्याला मात देण्यासाठी आता आपल्या सगळ्यांना जागृत होणं गरजेचं आहे. एवढं या निमित्ताने निश्चित सांगावं. ज्या गावामध्ये नाम जात आहे त्या गावामध्ये पूर्णतः गाव लोकसहभागामुळे एक झालेले आहेत. त्या गावामध्ये जेवढेही पक्ष, पार्टी, मतभेद हे पूर्ण मिटलेले आहेत. ह्याचं नामला आणि नामच्या नावाला आणि मकरंदजीला आणि नानांना ह्याचं पूर्ण श्रेय जातं. पूर्णतः मतभेद मिटवून लोक या दुष्काळाचा सामना करायला सज्ज झालेले आहेत. क्या बात, वा वा सर. मला एवढंच म्हणायचं की 144 ही कलम ही खरं खूप म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. पाण्यासाठी लागावं, कारण कुठल्याही माणसाला पाणी तर आवश्यकच आहे. तुम्ही 144 कलम लावा किंवा लावू नका, लोक तर पिण्यासाठी जाणार आणि पाणी हे जीवन आहे असं म्हणतात. म्हणून मला खेद वाटतो की पाण्यासाठी 144 कलम लावण्याची वेळ आपल्यावर कधी येऊ नये. पुन्हा एकदा आपण इथे आलात, आपले मनापासून आभार आणि पुढच्या कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. तिघांसाठीही जोरदार टाळ्या. मी विनंती करतो आमच्याबरोबर विराजमान. तर आज आमच्या या थुकरटवाडीमध्ये रंगा पतंगा आणि कापूस कोंडण्याची गोष्ट या सिनेमामधले आपले लाडके कलाकार आमच्याकडे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करणार आहे की उद्याच्या भागात सुद्धा तुम्ही आमच्याबरोबर राहा. यांच्याच सोबत आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. तेव्हा बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.